नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्सवर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जोग. आपण प्रकाश ऊर्जेची चर्चा करत होतो. आज त्यातला एक भाग प्रकाशाचं परावर्तन, ज्याला रिफ्लेक्शन असं म्हटलं जातं. मी शक्यतो सोपे इंग्रजी शब्द वापरणार आहे, कारण मराठी शब्द एखाद वेळेस कठीण असण्याची शक्यता आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की मानवाने प्रकाशाचे अनेक गुणधर्म वापरून आपल्या सोयीसाठी अनेक साधनं बनवली, यंत्र बनवली, उपकरणं बनवली आणि परावर्तन म्हणजे रिफ्लेक्शनचा वापर करून ही अनेक गोष्टी अशा प्रकारे बनवण्यात आल्या. त्या आजही आपण वापरतो. प्रकाश परावर्तन म्हणजे काय होतं हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचे नियम काय आहेत ते समजले पाहिजेत आणि त्याचे परिणाम काय आहेत हेही बघितलं पाहिजे. एखादं माध्यम आहे, त्याच्या सीमेवर जेव्हा प्रकाश तरंग पडल्यानंतर परत आधीच्याच माध्यमात परत वळतात, त्याला परावर्तन किंवा रिफ्लेक्शन असं म्हटलं जातं. आपण शिकलेले प्रकाशाचे जे नियम आहेत शाळेत, ते सर्व सुरुवातीला भूमितीवर आधारित असलेले याच क्षेत्रातले होते, रिफ्लेक्शनबद्दलचे. एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रकाश ऊर्जेची दिशा किंवा प्रकाश तरंगांची दिशा जी असते त्यालाच प्रकाश किरण किंवा रे असं म्हटलं जातं. जिथनं तो सुरू होतो तो बिंदू म्हणजे सोर्स, आणि तिथनं हे रेज बाहेर पडतात, म्हणून त्याला रेडिएशन असं म्हटलं जातं. कुठल्याही वस्तूवर प्रकाश पडला की त्याच्या 3 शक्यता असू शकतात. एक तो परावर्तित म्हणजे रिफ्लेक्ट होऊ शकतो. प्रकाश किरण शोषले जाऊ शकतात म्हणजे ते ॲब्झॉर्ब केले जातात, किंवा ते आरपार जातात म्हणजे ट्रान्समिट केले जातात. म्हणजे एकच होईल असं नाही. या तिन्ही घटना काही प्रमाणात कमी किंवा जास्ती होतच असतात प्रत्येक गोष्टीत. आपल्याला उदाहरणं सगळी माहितीच आहेत. धातू जर असेल एखादा, तर त्यातनं ट्रान्समिट होऊ शकणार नाही. त्याचं ॲब्सॉर्प्शनचं प्रमाण खूप कमी असेल, पण त्याच्यावरनं रिफ्लेक्ट होणारं प्रकाश किरण खूप जास्ती असतात. काळ्या गोष्टी असतील म्हणजे केसासारखं असेल काही, तर त्याच्यातनं ॲब्सॉर्प्शन सगळ्यात जास्ती होतं. ट्रान्समिशन होत नाही, रिफ्लेक्शनही होत नाही. काळ्या गोष्टी दिसत नाहीत कारण त्यातनं लाईट रिफ्लेक्ट होत नाही. ॲब्झॉर्ब होण्याचं प्रमाण जास्ती असतं. काच असेल तर त्यातली ट्रान्सपरन्सी सगळ्यात जास्ती असते. काही थोड्या प्रमाणात रिफ्लेक्ट होतो लाईट, आणि ॲब्सॉर्प्शनचं प्रमाण नगण्य असतं. पण ते कुठल्या प्रकारचे तरंग आहेत त्याच्यावरही ते अवलंबून असतं. पाणी असेल तर रिफ्लेक्शनचं प्रमाण खूप असतं, ॲब्सॉर्प्शनचं प्रमाण कमी असतं. ट्रान्समिशनचं प्रमाण, जाडी वाढत जाईल पाण्याची, खोली वाढत जाईल, तसं तसं ट्रान्समिशन कमी 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 होत जातं, ॲब्सॉर्प्शन वाढत जातं. आणि आरशांच्या बाबतीत काय होतं, तर एखादा आयडियल आरसा असेल तर त्यातलं रिफ्लेक्शन हे सगळ्यात जास्ती असलं पाहिजे. ॲब्सॉर्प्शन नसायला हवं, ट्रान्समिशनही 0 असायला पाहिजे. असा असेल तर त्याला आपण आरसा असं म्हणतो. मग हे नियम काय आहेत, हे नियमही लक्षात घेतले पाहिजेत आधी, म्हणजे मग ते वापरताना त्याचा परिणाम काय होतो हेही आपल्याला लक्षात येईल. मुळात हे नियम जे सांगितले गेले हे एका फ्लॅट सरफेससाठी सांगितले गेले, रिफ्लेक्टिंग सरफेससाठी सांगितले गेले. समजा हा एक आरसा आहे, म्हणजे इकडनं रिफ्लेक्ट होणार आहे, तर हा तो फ्लॅट सरफेस, याच्यावर लंब किंवा परपेंडिक्युलर काढण्यात येतो. याला नॉर्मल असं म्हटलं जातं. आणि मग प्रकाश किरण वेगवेगळ्या दिशांनी त्याच्यावर येत असले तरी त्यांचा अभ्यास केला जातो. हे प्रकाश किरण जिथनं येतील ते या लंबाबरोबर काही अँगल करतात. नॉर्मल आणि प्रकाश किरण येण्याची दिशा
ह्यातला जो अँगल आहे याला अँगल ऑफ इन्सिडन्स असं म्हटलं जातं. मराठीत त्याला आपाती कोन वगैरे असं म्हटलं जातं. आणि परावर्तित कोन हाच रे असा इथे पडल्यानंतर वळून ह्या बाजूनी जायला लागतो. आणि मग हा रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल ह्यातला जो अँगल असतो त्याला अँगल ऑफ रिफ्लेक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे इकडे एक अँगल असतो, अँगल ऑफ इन्सिडन्स, नॉर्मल आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन. नियम या सर्वांसाठी आहेत. नियम काय आहे की अँगल ऑफ इन्सिडन्स जितका असेल तितकाच अँगल ऑफ रिफ्लेक्शन असणार आहे. 30 डिग्रीनी रे आला तर तो 30 डिग्रीनीच या बाजूला जाणार आहे. दुसरा नियम, आलेला रे असा इकडे परत जाणार नाही कुठेतरी, तो नॉर्मलच्या दुसऱ्या बाजूलाच जाणार आहे. हा दुसरा नियम. आणि तिसरा नियम, इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे, आपाती किरण, लंब आणि परावर्तित किरण हे एकाच प्लेनमध्ये असतात. कॉमन सेन्स आहे. हा रे असा इकडनं आला तर तो असा भलतीकडेच कुठेतरी जाणार नाही आहे, तो आहे तो असाच जाणार आहे. आणि आपण प्रतिमा जेव्हा दिसतो आरशात बघतो तेव्हाही आपल्या लक्षात येतं. असे हे नियम अगदी सोपे सरळ साधे नियम, आणि यांचाच वापर करून आरसे किंवा रिफ्लेक्शनची प्रोसेस कशी घडते हे आपल्याला समजू शकतं. एकदा नियम लक्षात आले की उपयोग समजणं सोपं होईल. पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे म्हणजे हे सर्व स्मूथ किंवा परफेक्टली फ्लॅट सरफेससाठीच आहे. म्हणजे ज्याच्यावर पॅरलल रेज पडले तर ते परावर्तित झाल्यानंतर पॅरलल राहतात, ते स्मूथ सरफेस. अशा प्रकारच्या रिफ्लेक्शनला रेग्युलर रिफ्लेक्शन असं म्हटलं जातं. पाणी, आरसा किंवा पॉलिश धातू या सर्वातनं रेग्युलर रिफ्लेक्शन होत असतं. पण सरफेस अगदी मायक्रोस्कोपिक लेवलला सुद्धा खडबडीत असेल तर त्याचे लंब दुसऱ्या वेगवेगळ्या डायरेक्शनला असणार आहेत, परपेंडिक्युलर्स. त्यामुळे प्रकाश किरण हे वेगवेगळ्या दिशांनी वळणार आहेत. म्हणजे पॅरलल रेज जरी आले तर ते वळताना ते वाकडे तिकडे कुठेतरीच जाणार आहेत. त्यामुळे प्रतिमा तयार होऊ शकत नाही. आणि मग अशा रिफ्लेक्शनला इरेग्युलर रिफ्लेक्शन असं म्हटलं जातं. ही मागची भिंत आहे, ह्याच्यात प्रतिमा दिसत नाही, त्यामुळे ही इरेग्युलर रिफ्लेक्शनची घटना आहे. भिंत किंवा माती किंवा लाकूड किंवा मगाशी मी वापरला तो पुठ्ठा, हे सर्व ह्यातनं रिफ्लेक्शन होऊ शकत नाही, कारण हे रिफ्लेक्शन हे इरेग्युलर रिफ्लेक्शन आहे. पण हेच जर लाकूड किंवा एखादी गोष्ट खूप पॉलिश केली, म्हणजे त्यातले खड्डे पूर्ण बुजवून टाकले किंवा पॉलिशिंग करतात तेव्हा जेव्हा केमिकल्स वापरून ते खड्डे बुजवले जातात तेव्हा तो सरफेस परफेक्टली फ्लॅट झाला की त्यातनं प्रतिमा दिसायला लागतात. पॉलिश केलेल्या गोष्टीत प्रतिमा दिसतात. एखादी गोष्ट ओली झालेली असेल तर त्याच्यावर पाण्याचा थर जमा होतो आणि सरफेस फिल्म असते सरफेस टेन्शनमुळे, आणि ती स्मूथ असते, त्यामुळे त्याच्यात आपल्याला प्रतिमा दिसते. त्यामुळे रेग्युलर रिफ्लेक्शन आणि इरेग्युलर रिफ्लेक्शन अशा दोन गोष्टी होतात. त्यामुळे जेव्हा मी आरशांबद्दल बोलतो किंवा आपण जेव्हा आरशांचा विचार करतो तेव्हा या रेग्युलर रिफ्लेक्शनचा आपण विचार करत असतो. पण काय असतं माहिती का, ह्याच्या आरशाबद्दल बोलताना सुद्धा अनेक गैरसमज असतात. अनेक वेळा असं आपण म्हणतो की आरसा हा काचेचा असतो. खरं तर काच ही आरसा नसते, त्या काचेच्या मागच्या बाजूला लावलेला धातूचा जो थर असतो किंवा मुलामा असतो तो आरसा असतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. मुळात आरसे कसे आले त्याचाही विचार केला पाहिजे. अगदी पहिले आरसे म्हणजे मानवाने जेव्हा पाण्यात बघितलं असेल तेव्हा आपली प्रतिमा जी दिसते ते पहिले आरसे. मग त्याच्यानंतरच्या आरशांबद्दल जेव्हा आरशांचे काही आहेत सापडले जुन्या काळचे आर्किओलॉजीमध्ये वगैरे, ते ऑब्सिडियन किंवा ज्याला व्होल्कॅनिक ग्लास असं म्हटलं जातं त्याचे आरसे. म्हणजे काळे अतिशय चमकदार काळे किंवा डार्क तपकिरी किंवा हिरवट रंगाच्या काचांसारखे दिसणारे वितळलेल्या
काचांसारखे जे पदार्थ असतात त्याला ऑब्सिडियन असं म्हटलं जातं. व्होल्कॅनिक ग्लास असते बेसिकली, आणि ती डार्क असल्यामुळे त्याचा वरचा सरफेस स्मूथ असेल तर त्यात प्रतिमा दिसू शकते. असे आरसे अगदी जुन्या काळी वापरले गेले असावेत आणि सापडलेले काही आहेत असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आले ते सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे धातूचे आरसे. अतिशय छान पॉलिश, खूप स्मूथ असं पॉलिश केलेलं असेल तर असे धातूचा वापर करून किंवा मिश्र धातूंचा वापर करून आरसे बनवणं शक्य होत असे. अशा गोष्टींना स्पेक्युलम मटेरियल्स असं म्हटलं जातं. आणि पॉलिश करणं कठीण, स्मूथ मटेरियल आणणं कठीण, त्यामुळे हे अतिशय महाग असे आरसे असायचे. भारतात ही पारंपरिक पद्धतीने असे आरसे बनवले जातात, अजूनही बनवले जातात आणि खूप जुन्या काळीही बनवले जात होते. त्यांना अरनमूल कल्लडी असं म्हटलं जातं. केरळात हे ठिकाण आहे, तिथे हे आरसे, पारंपरिक आरसे पिढ्यानपिढ्या बनवले जातात. टिन आणि कॉपर किंवा बाकीची त्यांना माहिती असलेली सिक्रेट घटक वापरून हे आरसे बनवले जातात. वेगवेगळी रसायनं वापरून कित्येक दिवस यांना पॉलिश केलं जातं आणि असे छोटे छोटे आरसे तयार करून विकले जातात. अतिशय महाग असतात. केरळात आणि त्या बाजूच्या लग्नांमध्ये मुलीला ज्या 8 गोष्टी सौभाग्यदेणी वगैरे म्हणून द्यायचे असतात त्याच्यात हे धातूचे आरसे देणं अपेक्षित असतं. खूप महाग असतात. आपल्याकडच्या जुन्या मूर्ती जर शिल्पकलांमधल्या मूर्ती जर आपण बघितल्या वेगवेगळ्या देवळांमध्ये असलेल्या, तर तिथल्या अप्सरांच्या हातात असे आरसे असल्याचं आपल्याला जाणवतं. या आरशांचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे हा धातू आहे आणि ह्याच्या पुढच्या भागावरच प्रकाश किरण पडून परावर्तित होऊन त्याची प्रतिमा तयार होत असते. त्यामुळे याला फ्रंट रिफ्लेक्शन किंवा फर्स्ट रिफ्लेक्शन टाईप ऑफ मिरर्स असं म्हटलं जातं. मग काच कधी आली? तर इसवी सन सुरू झाल्यानंतर काचेचा वापर सुरू झाला असं मानलं जातं. मग काच का वापरायची? तर मुळात या बारीक फिल्मला उत्तम सबस्ट्रेट किंवा आधार काचेचा होऊ शकतो. कारण ती अतिशय स्मूथ असते. कारण मुळात ही वितळलेल्या स्थितीत द्रव गोठल्यानंतर तयार होत असतो, त्यामुळे त्याचा सरफेस अतिशय स्मूथ असतो. कुठलाही खडबडीतपणा नाही, खड्डे नाहीत, पॉकेट्स नाहीत. त्यामुळे मागे जे थर दिला जातो धातूचा तो परफेक्ट फ्लॅट असा दिला जाऊ शकतो. पहिली गोष्ट. दुसरं, काच मुळातच अतिशय ट्रान्सपरंट असते. मगाशी मी सांगितलं 4%च फक्त परावर्तन रिफ्लेक्शन त्याच्यावर होऊ शकतं, बाकी सर्व ट्रान्समिट होतं. थोडं ॲब्सॉर्प्शन होतं, काचेच्या प्रकारावर अवलंबून असतं. त्यामुळे खूप जास्ती प्रमाण त्या आतल्या थरावर पडतं आणि मग ते परावर्तित होऊन परत बाहेर येतं. आणि म्हणून हा थर जो आहे तो आरसा आहे, काच आरसा नाही. या मेटलच्या थराला उत्तम संरक्षण देणं हे काचेचं काम आहे. हे काच जर जाड असेल तर त्याच्यात आपल्याला त्या वरच्या थरावरनं परावर्तित झालेली अशी दुसरी प्रतिमा पण दिसू शकते. तुमच्याकडे जुनी एखादी जाड काच असेल, जाड आरसा असेल किंवा बेल्जियन ग्लास जुने जे जाडवाले होते, त्याच्यात अशा डबल प्रतिमा, एक अगदी फिकट आणि एक गडद, अशा 2 प्रतिमा दिसणं शक्य आहे. काच बारीक असेल तर ती नाजूक असेल, जाड असेल तर ती खूप जड होणार आहे. वजनाला जड झाल्यामुळे काच ठेवणं कठीण. त्यामुळे त्या दोन्हीचा विचार करून व्यवस्थित आकाराची आणि प्रकारची काच वापरली जाते. 500 ADच्या दरम्यान चीनमध्ये चांदी आणि पारा यांच्या मिश्रणापासून, याला सिल्वर मर्क्युरी अमालगम असं म्हटलं जातं, याचा वापर करून काचेच्या एका बाजूला हा चमकदार थर देण्याची प्रथा सुरू झाली. चीनमध्ये काचेवर काम खूप झालं आणि मग तिथनं हे अतिशय झपाट्याने जगभर पसरलं, व्हेनिसपर्यंत पोचलं
आणि व्हेनिसमध्ये आपल्यापैकी जे लोक गेले असतील त्यांनी तिथे काचेचं कितीतरी काम, काचेचे फॅक्टरीज बघितल्या असतील. व्हेनिशियन ग्लास हे अतिशय प्रसिद्ध आहे, पण हे मूळ सर्व खरं तर चीनमध्ये गेलं आहे. व्हेनिशियन लोक म्हणतात ऑफकोर्स की हे आमच्याकडचं आहे वगैरे, म्हणजे खरं मुळात चीनमधनं तिकडे गेलं आणि मग त्यांनी अर्थात त्याच्यात प्रगती केली. त्यांनी आरशांच्या बाबतीत ही प्रगती केली की त्यांनी सिल्वर आणि मर्क्युरीच्या ऐवजी सिल्वर आणि टिन याचा अमालगम वापरून जास्ती चांगल्या प्रकारची काचेची निर्मिती करायचा प्रयत्न केला. पण पाराही खूप प्रमाणात वापरला जात होता. आपल्याकडे अजूनही आपण बोलताना असं म्हणतो की आरसा खराब झाला म्हणजे त्याचा पारा उडाला. ह्याचा अर्थ तुम्ही अश्युम करता की मागे पारा लावलेला आहे का. पाऱ्याचे दोन अडचणी होत्या. एक तर तो विषारी असतो, घातक असतो, पॉयझनिंग होऊ शकतं, टॉक्सिक असतो. त्यामुळे पारा वापरणं तसं कठीण. त्यामुळे त्याला कुठले तरी पर्याय असावा ह्याचा शोध खूप सुरू झाला. आणि 1858 साली लायबेग नावाच्या एका जर्मन शास्त्रज्ञांनी सिल्वर नायट्रेट चा थर वापरून त्याचं रासायनिक रिडक्शन करून, विघटन करून काचेला आतनं चांदीचा थर मुलामा देण्याचा प्रकार शोधून काढला. तंत्र विकसित केलं आणि मग मास प्रोडक्शन याचं सुरू झालं आणि मग आरसे स्वस्त झाले. तोपर्यंत फक्त राजवाडे यांच्याकडेच धातूचे आरसे असायचे. मग काच आल्यानंतर घरोघरी आरसे पोचले. सगळ्यांचं सौंदर्य लगेच लक्षात यायला लागलं वगैरे गोष्टी. मास प्रोडक्शन सुरू झालं. मग आज आरसे कसे बनवले जातात तर आधी सिल्वर, त्याच्यानंतर मर्क्युरी, गोल्ड सोनं, क्रोमियम यांचा वापर केला जात होता. नंतर अर्थात 1940 नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की पारा वापरणं तसं कठीण आहे, त्रासदायक आहे. त्यामुळे पारा मागे पडला आणि सिल्वरचा वापर अनेक वेळा केला जातो, पण ॲल्युमिनियमचा वापरही तितक्याच जास्ती प्रमाणात केला जातो. काही विशिष्ट प्रकारच्या काचा असतात ज्याला इन्फ्रारेड रेडिएशनसाठी वापरले जातात. त्याच्यात आतला थर जो असतो हा सोन्याचा असतो, कारण दॅट ग्लास टेन्स टू ॲब्झॉर्ब अदर, म्हणजे बाकीच्यांमध्ये IR रेडिएशन ॲब्झॉर्ब केलं जातं. मग त्याच्यासाठी म्हणून स्पेशल ग्लासेस वापरले जातात. मग कसा आरसा तयार करायचा तर मास प्रोडक्शनसाठी खूप मोठा शीट वापरला जातो. 6x8 वगैरेचा साईजचा अतिशय स्मूथ असा काच वापरली जाते. ती स्वच्छ केली जाते, कारण कुठलाही कंटॅमिनंट, कुठलाही बाकीचे घटक त्याच्यावर असतील, तेल असेल, वंगण असेल, बाकीचे डाग पडले, केमिकल्स असतील तर ते त्या पाऱ्याबरोबर म्हणण्यापेक्षा ॲल्युमिनियम किंवा गोल्ड किंवा सिल्वरबरोबर रिॲक्ट होतात आणि तिथनं मग तो डाग पडायला लागतो. आपल्याला आरशात असे आतमध्ये डाग पडलेले दिसतात. त्यामुळे काच अतिशय स्वच्छ करणं, परफेक्टली फ्लॅट करणं, स्प्रे वापरून फ्लॅट करणं आणि मग त्याच्यावर डायरेक्ट सिल्वर लावून चालत नाही हो, कारण सिल्वर किंवा ॲल्युमिनियम हे डायरेक्ट काचेला जुळत नाही. म्हणून आधी त्याला आणखीन एक थर दिला जातो आणि तो टिन क्लोराईडचा थर दिला जातो. आणि मग हा टिन क्लोराईडचा थर दिल्यानंतर SnCl2 आणि मग त्याच्यावर वेट पद्धतीने सिल्वर नायट्रेट किंवा सिल्वर क्लोराईडचा थर दिला जातो. आणि ह्याचा परिणाम असा होतो की त्यातलं सिल्वर आणि टिन यांचं संयुग तयार होतं तिथे आणि ते काचेसारखं काम करायला लागतं आतल्या बाजूला. पण हा मुलामा म्हणजे अगदी वरखासारखा अतिशय बारीक असतो, त्याच्याहून कितीतरी बारीक असतो, तेव्हा खूप नाजूक असतो. त्यामुळे तो टिकणार कसा, म्हणून याच्यावर आधी पूर्णपणे कॉपरचा थर दिला जातो, एक बारीक. त्यामुळे त्याला कठीणपणा येतो. आणि मग त्याच्यावर एक पेंटचा थर दिला जातो, तो बेक केला जातो, भट्टीत तापवला जातो. मग त्याच्यावर आणखीन एक थर दिला जातो पेंटचा, परत भट्टीत तापवलं जातं. आणि अशा प्रकारे काचेच्या मागच्या बाजूला आधी आरसा म्हणजे सिल्वर किंवा ॲल्युमिनियम, आणि मग तांबं, मग पेंट, परत पेंट, आणि मग पाहिजे तर आणखीन प्रोटेक्टिव्ह, आणि मग त्याला
फ्रेम वगैरे अशा पद्धतीने आरसा तयार केला जातो आणि मग ते पाहिजे त्या साईजमध्ये कापले जातात आणि मग वापरले जातात. त्याला बेवेलिंग किंवा कडा स्मूथ करणं वगैरेची प्रक्रिया ही नंतर केल्या जातात. अशा प्रकारे हे आरसे तयार होतात. आजकाल मी म्हटल्याप्रमाणे ॲल्युमिनियमचं प्रमाण खूप जास्ती प्रमाणात आहे. पण जे स्पेशल मिरर्स असतात वैज्ञानिक दृष्टीने वापरायचे ते म्हणजे अंतर्गोल, म्हणजे त्याला कॉन्केव्ह मिरर्स असं म्हणतात. म्हणजे दाढीसाठी जो वेगळा आरसा मिळतो ज्याच्यात प्रतिमा मोठी दिसते तो म्हणजे कॉन्केव्ह मिरर. खरं तर तुम्ही आपलं एखादं ताट घेतलं चांगलं नवीन पॉलिश चांगलं चमकणारं तर ते ताट धरल्यानंतर तुम्हाला कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स असे दोन्ही प्रकारचे मिरर्स तिथे दिसू शकतात आणि धातूत कशी प्रतिमा तयार होते तेही दिसेल. कॉन्व्हेक्स मिरर म्हणजे बहिर्गोल आरसा आणि कार्समध्ये जो वापरला जातो असा बहिर्गोल आरसा वापरला जातो कारण त्यातली प्रतिमा ही लहान साईजची असते आणि खूप जास्ती एरिया कव्हर केली जाते. अनेक सोसायटीजमध्ये असा बहिर्गोल आरसे लावलेले असतात आणि त्याच्यात तिकडनं दुसऱ्या बाजूने येणारा ट्रॅफिकही दिसू शकतो. असे हे कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्स मिरर्स. त्याचे आणखीन खूप उपयोग आहेत पण ते मी नंतर सांगणार आहे. आणखीन एक प्रकार असतो की हा थर देताना तो खूप नाजूकपणे आणि एकच बारीक थर दिला जातो. इतका बारीक की तो धातूही जवळपास ट्रान्सपरंट असल्यासारखा होतो आणि यालाच पार्शियल किंवा टू वे मिरर्स असं म्हटलं जातं. आणि ह्याच्यात होतं काय की काच अतिशय बारीक थर आणि इकडे किंवा इकडे जास्ती प्रमाणात प्रकाश आणि एका बाजूला अंधार. जर इकडे जास्ती प्रकाश असेल तर त्यातली प्रतिमा आरशात पडून आपल्याला दिसणे शक्य असतं आणि ज्या बाजूला अंधार असेल तिकडून ही पलीकडची ब्राईट प्रतिमा दिसणं शक्य आहे. जर मुळातच अंधारात असेल तर या थरावर प्रकाश पडणार किती आणि परावर्तित होऊन प्रतिमा इकडनं दिसणार किती हा प्रमाण कमी असतं. त्यामुळे ती प्रतिमा दिसू शकत नाही. त्यामुळे हे टू वे मिरर्सचा वापर केला जातो. दोन्ही बाजूला ब्राईट असेल त्याचा काहीच उपयोग होत नाही. फ्रंट कोटेड मिरर्स जे असतात त्याचाही वापर लेझर्समध्ये केला जातो आणि रिफ्लेक्शन टेलिस्कोप्समध्ये केला जातो. कसा आणि का हे मी टेलिस्कोप्सची चर्चा किंवा लेझर्सची चर्चा करीन तेव्हा नक्की सांगेन. आपण जे काही आजूबाजूला जे आरसे वापरतो ते सर्व बहुतेक फ्लॅट किंवा परफेक्टली स्मूथ असे आरसे वापरत असतो. या आरशांमध्ये काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. जी प्रतिमा दिसते त्याच्यात लॅटरल इन्व्हर्जन होतं असं म्हटलं जातं. म्हणजे डावीकडचं असेल तर ते उजवीकडचं आहे असं जाणवतं आणि उजवीकडचं आहे ते डावीकडे आहे असं जाणवतं. हे प्रकाश किरणांच्या जॉमेट्रीमुळे होतं. अर्थात आरसा कुठे ठेवला आहे ह्याच्यावरही ते अवलंबून असतं. किंवा जर आरसा खाली असेल आणि त्याच्यावर तुम्ही असाल तर प्रतिमा ही उलटी दिसल्यासारखी जाणवते. म्हणजे तुमच्या पायाशी जर आरसा असेल तर पायाची प्रतिमा लगेच दिसते आणि डोकं लांब दिसतं. त्यामुळे तुम्ही वर जरी सरळ उभे असलात तरी आरशात तुम्ही उलटे उभे आहात असं वाटतं. ह्याचा वापर करून अनेक म्हणजे मलाही आठवतं की मी मेंटल ॲबिलिटीचे प्रश्न जेव्हा तयार करत होतो तेव्हा आम्ही लोक आरशांचा वापर करून अल्फाबेट्सवर अशा प्रकारचे विचार करणारे प्रश्न निर्माण करायचे की समजा इंग्रजी अल्फाबेट्स जे आहेत कॅपिटल ए समजा असा मी घेतला तर त्याच्या साईडला आरसा ठेवल्यानंतर त्याची प्रतिमा कशी दिसेल, त्याच्यात ती अल्फाबेट दिसणार आहे का नाही, वर आरसा ठेवल्यानंतर कशी दिसेल, साईडला आरसा ठेवल्यानंतर कशी दिसेल, खाली आरसा ठेवल्यानंतर कशी दिसेल, आरसा जर फिरवला तर प्रतिमा फिरते का, हाही एक प्रश्नाचा विचार आपण केला पाहिजे. आपणही मला असं वाटतं की अल्फाबेट्स वापरून असे प्रयोग करून गंमत म्हणून करून बघायला हरकत नाही आणि कुठली अल्फाबेट्स आहेत तशीच दिसतात, काही प्रतिमांमध्ये वेगळी अल्फाबेट्स दिसतात का हे तपासून बघा. इट्स व्हेरी एंटरटेनिंग.
मी एवढाच वापर केला जातो का? कारण नाही, मानव आहे, त्यांनी आरशांचा अनेक प्रकारे वापर केला. पण प्रतिमा बघायची, ते जर पूर्ण प्रतिमा बघायची असेल तर काचेची उंची ही कमीत कमी प्रतिमेच्या किंवा माणसाच्या, व्यक्तीच्या निम्म्या उंचीची असली पाहिजे. त्यामुळेच अनेक ठिकाणी जेव्हा पूर्ण प्रतिमा पाहिजे असेल तेव्हा मोठे आरसे वापरले जातात. पण ते पूर्ण मानवी आकाराचीच असायला पाहिजेत असे नाही, निम्म्या आकाराचे असले तरीही त्याच्यात पूर्ण प्रतिमा दिसू शकते. हा जॉमेट्रीचा भाग आहे. 7वी 8वीतल्या मुलाला एखाद्याला हा गणित म्हणून घालायला हरकत नाही की असं का दिसतं. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. जॉमेट्रीमुळे निम्मी उंची असेल तर ते प्रतिमा पूर्ण दिसू शकते. आणि मग एकच आरसा दिसला तर एकच प्रतिमा दिसते. 2 आरसे बघितले आणि ते जर एका वेगळ्या अँगलला ठेवले तर त्याच्यात जास्ती प्रतिमा दिसण्याची शक्यता निर्माण होते. याचं कारण ही प्रतिमा, प्रत्येक आरशात एक एक प्रतिमा दिसत असते, पण ते तुम्ही किती कोनात हे आरसे ठेवता याच्यावर किती प्रतिमा दिसतात हे अवलंबून असतं. याच्यासाठी जॉमेट्रीच्या बरोबरीत ॲक्सिस ऑफ सिमेट्री किती आहे हेही अवलंबून असतं. मी अगदी साधं उदाहरण सांगतो. समजा 2 आरसे काटकोनात ठेवले आहेत असे, तर या आरशात इकडच्या आरशाची प्रतिमा दिसते आणि इकडच्या आरशात इकडच्या आरशाचीही प्रतिमा दिसते आणि ते सर्व एकमेकांच्या काटकोनात असतात. त्यामुळे तुम्ही नीट बघितलं तर ते आतमध्ये अशा 4 आहेत असं जाणवेल. आणि या प्रत्येकात प्रतिमा ऑब्जेक्टची दिसणार आहे. म्हणजे मी जर उभा असेल तर माझी प्रतिमा इथे दिसणार आहे, खालच्या आरशात दिसणार आहे, खालच्या आरशातल्या या आरशाच्या प्रतिमेत दिसणार आहे आणि याच्यातल्या याच्या प्रतिमेत ही एक प्रतिमा दिसणार आहे. त्यामुळे 4फोल्ड सिमेट्री त्याच्यात दिसते. पण एक मूळ आहे त्यामुळे 1, 2 आणि 3 प्रतिमा दिसतात. मग जर अँगल 60 डिग्री केला तर काय होईल? त्याला 6फोल्ड सिमेट्री तयार होते. 360 डिग्री हा पूर्ण अँगल आहे भागिले 60 म्हणजे 6फोल्ड सिमेट्री तयार झाली. पण एक मूळ आहे त्यामुळे 5च प्रतिमा दिसतात. मग फ्लॅट आरसा असेल तर काय होईल? 180 डिग्रीज आहे. 360 भागिले 180 म्हणजे 2 मायनस 1 म्हणजे एकच प्रतिमा दिसते. अशा पद्धतीने मल्टिपल. आणि जर अँगल 0 असेल तर काय होईल? ते न्हाव्याच्या दुकानात 2 आरसे एकमेकांच्या समोर लावलेले असतात किंवा ड्रेसिंग रूममध्ये एका पाठोपाठ एक आरसे लावलेले असतात. त्याच्यात तुम्हाला अनंत प्रतिमा दिसतात. कारण कोण जर 0 असेल तर 360 भागिले 0 म्हणजे अनंत, इन्फायनाईट. -1नी काही फरक पडत नाही. त्यामुळे अनंत प्रतिमा दिसतात. तिथेही एकाहून जास्ती प्रतिमा असतील तर पुढच्या वेळेस अँगलवर अवलंबून किती प्रतिमा दिसतात हे नक्की बघा. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. मग मुलांसाठी एखादं खेळणं तयार केलं पाहिजे. पण त्यांनी काय केलं की 60 डिग्रीचा कोन ठेवला आणि इथे एक वस्तू ठेवली तर त्या 6 गोष्टी दिसणार आहेत हा धरून. त्यामुळे ते एक छान असा डिझाईन तयार होणार आहे. आणि मग समजा इथेही आरसा ठेवला तर ह्याच ऑब्जेक्टचं आणखीन 6 प्रतिमाहून एक डिझाईन तयार होणार आहे, पण अंतर वेगळं असणार आहे. इकडचेही 6 दिसणार आहेत आणि याची प्रतिमा ह्याच्यात, त्याची प्रतिमा त्याच्यात. त्यामुळे अतिशय सुरेख असं सिमेट्रिक डिझाईन तयार होतं. आणि यालाच आपण कॅलेडिओस्कोप असं म्हणतो. त्यामुळे कॅलेडोस्कोपमध्ये कितीतरी प्रतिमा सिमेट्रीमुळे आपल्याला दिसतात. आणि मग आरसा वापरायची जरूर आहे असं नाही. काचेचे तुकडे जरी वापरले आणि त्याला जरा कागदात गुंडाळलं तरी असं केल्यानंतर ते काचेच्या तुकड्यात टाकून, बांगड्यांचे तुकडे टाकून जो कॅलेडोस्कोप बनवला जातो त्यात फक्त सिमेट्रीमुळे त्यातलं सौंदर्य आपल्याला दिसत असतं. आणि मग आजकाल फिल्म्सच्या शूटिंगच्या वेळेसही असेच 2-3 आरसे वापरून एकच हिरो त्याचे 10 चेहरे एकमेकांभोवती फिरताना असं दिसतं. त्यामुळे हे सर्व रिफ्लेक्शन्स आहेत हे लक्षात घ्या. प्रत्येक प्रतिमा ही कुठल्या तरी प्रकारचं रिफ्लेक्शन असते. मग त्यांच्या असं लक्षात आलं की प्रतिमा जर एका ठिकाणी असेल तर दुसऱ्या ठिकाणीही ती बघता आली पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी
एका वेगळ्या ठिकाणी जर आरसा लावला तर एकाच्या ऐवजी 2 आरसे लावायचे. म्हणजे समजा जर मी इथे एक आरसा लावला तर इकडे येणारे प्रकाश किरण इकडे पडून मला इथे दिसणार आहे. पण जर मी इथे आणखीन एक आरसा ठेवला तर ते परावर्तित होऊन प्रकाश किरण इकडे जाणार आहेत. त्यामुळे इथे जर मी उभा असेल तर मला इथल्या ऑब्जेक्टची प्रतिमा 2 आरसे ठेवल्यामुळे दिसणार आहे. आणि यालाच पेरिस्कोप असं म्हटलं जातं. तुम्ही जर पाण्याच्या खाली असाल तर पाण्याच्या वरची गोष्ट जर बघायची असेल तर असे 2 आरसे जर ठेवले तर या पेरिस्कोपचा वापर करून तुम्हाला पाण्याच्या खाली सबमरीनच्या आत ही पाण्याच्या वरचं जहाज दिसू शकतं किंवा पाण्याच्या वरच्या गोष्टी दिसू शकतात. आणि हा जर आरसा उलटा केला तर आपण पेरिस्कोप वापरून आपल्या मागच्या गोष्टीही बघू शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने आरशांचा उपयोग अनेक पद्धतीने करण्यात आला. असे हे आरसे आणि असं हे रिफ्लेक्शन. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की वैज्ञानिक तत्वानुसार प्रतिमा ज्या दिसतात यांना व्हर्च्युअल इमेजेस असं म्हटलं जातं. आरशात दिसणाऱ्या सर्व प्रतिमा ह्या आभासी प्रतिमा असतात. कारण ते रेज खरोखर एकमेकांना छेद देऊन त्याची खरी प्रतिमा तयार होऊ शकत नाही. फक्त कॉन्केव्ह मिरर्स आणि कॉन्व्हेक्स लेन्सेसमध्ये खरी प्रतिमा तयार होऊ शकते. बाकीच्या अनेक ठिकाणी ज्या प्रतिमा आपण बघतो त्या आभासी प्रतिमा असतात. असे हे आरसे, असा त्यांचा इतिहास आणि असे त्या प्रतिमांची कथा. प्रकाशाचा हा एक आपल्याला वापरात असलेला एक अतिशय महत्त्वाचा भाग. तुम्हाला हे सर्व आवडलं असेल तर पुढच्या वेळेस प्रत्येक वेळेस आरशात बघताना या प्रतिमा कशा दिसतात, लेफ्ट राईट कसं सिमेट्री आहे ह्याच्याकडे लक्ष द्या. दुसरी छोटी प्रतिमा दिसते का त्याच्याकडेही लक्ष द्या. 1-2 आरसे ठेवून अँगल बदलून कशा प्रकारे जास्ती प्रतिमा दिसतात तेही बघा. तुमच्या मित्रपरिचितांना सांगा. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण पुढच्या वेळेस मी परत ह्याचा पुढचा भाग म्हणजे प्रकाशाचा आणखीन एक गुणधर्म वापरून मानवाने त्याचा कसा वापर केला त्याच्याकडेही येणार आहे. त्याच्यासाठी भेटेपर्यंत नमस्कार.